मी मुख्यमंत्री बनणार हे कधी स्वप्नातही विचार केला नव्हता, मात्र हे केवळ संविधानामुळे शक्य झालं. देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया. खुलाशाची वाट पहा, लवकरच खरा चेहरा पाहूया. हे मैदान पूर्णपणे प्रत्येक मुंबईकरांचं आहे, कोणा एका व्यक्तीचे नाही. तिरंगा आंदोलनावरून राहुल कनाल यांचा इशारा. नागपुरात होणारा इव्हेंट हा पेड इव्हेंट. संपूर्ण भाजप हा पक्ष नव्हे तर पेड इव्हेंट. खासदार संजय राऊतांची मुख्यमंत्र्यांच्या जेनजी संवादावर टीका. बाळासाहेबांचे विचार गोठवणाऱ्यांनी आता चिन्ह गोठवण्याची मागणी करणे दुर्दैवी. आम्हाला पुन्हा शिंदेंना मुख्यमंत्रीपदी पाहायचंय. शिवसेनेच्या मनीषा कायंदेंचं विधान. भुलेश्वरच्या राजाच्या मिरवणुकीत विघ्न. मिरवणुकीदरम्यान गणरायाची मूर्ती अचानक खाली कोसळून 2 जणांचा मृत्यू, 5 जण जखमी. खड्ड्यांमुळे दुर्घटना घडल्याचा प्रत्यक्षदर्शींचा अंदाज. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून शिक्षण विभागाचा आढावा. महाराष्ट्राच्या शिक्षण व्यवस्थेत परिवर्तनासाठी मिशन मोडवर काम करा. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे निर्देश. अनेक दशकांपासून वन विभागाकडे असलेल्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या 193 एकर जमिनीला संरक्षण मिळावे. सेव्ह एसजीएनपी गटाची वनमंत्र्यांकडे मागणी. रस्ते आणि उद्यानांसाठी वनजमिनीचे हस्तांतरण ही एक फसवणूक. वनमंत्री गणेश नाईकांचं वक्तव्य. टीडीआर प्रकरणी मंत्र्यांचे एकमेकांवर आरोप. मात्र ठाणेकरांवर कोट्यावधींच्या टीडीआरचा भार. ठाणेकरांच्या प्रश्नांवर मुख्यमंत्री गप्प का? ती दायाभाई कंपनीला दिलेला टीडीआर मुख्यमंत्री स्वाधिकारात का थांबवत नाहीत? सरकार या टीडीआर प्रकरणी पुनर्विचार याचिका दाखल करणार का? लोकशाहीचे सवाल. प्रकल्प बाधितांच्या नावाखाली सरकारची घोर फसवणूक. कोट्यावधींच्या घोटाळ्याची माहिती लोकशाही मराठीच्या हाती. मुंबई अहमदाबाद हायस्पीड रेल्वेच्या कामात अधिकाऱ्यांचा गैरव्यवहार. लोकशाही मराठीने बातमी दाखवूनही अधिकाऱ्यांवर अद्याप कारवाई का नाही? सवाल उपस्थित. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.